बॉलिवूडच्या पडद्यावर एखादा चेहरा अचानक येतो, आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात घर करतो आणि मग काही वर्षांनी तोच चेहरा अचानक कुठेतरी गायब होतो. ना मोठे चित्रपट, ना ग्लॅमर, ना कॅमेरा समोर वावर आणि तब्बल 2 दशकानंतर पुन्हा एकदा तोच चेहरा समोर येतो. तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो की ही अभिनेत्री इतकी वर्ष होती तरी कुठे? कारण ज्या अभिनेत्रीला एकेकाळी मुंबईच्या झगमगाटाची सवय होती, ती आज चक्क सह्याद्रीच्या कुशीमध्ये फार्म स्टे चालवते, स्वतः शेती करते आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये अगदी वेगळं आयुष्य जगते. मी बोलतेय कधी काळी राज सारख्या चित्रपटात प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी अभिनेत्री मालिनी शर्माबद्दल. पण मालिनी शर्मा अचानक बॉलिवूडपासून दूर का गेली? तिच्या आयुष्यात असं काय घडलं की ग्लॅमरची दुनिया सोडून तिने सह्याद्रीची वाट धरली आणि 23 वर्षांनी ती पुन्हा कॅमेऱ्यासमोर का आली आहे? तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती पाटील आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती. 2002 मध्ये आलेल्या हॉरर चित्रपट राजमधून मालिनी शर्मा प्रेक्षकांसमोर आली. चित्रपटातील तिची भूमिका छोटी असली तरी तिची स्क्रीनवरची उपस्थिती आणि आपके प्यार में या गाण्यामुळे ती प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. पण राजनंतर मालिनी शर्मा जणू बॉलिवूडमधून गायबच झाली आणि आता तब्बल 23 वर्षांनी ती पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. मात्र यावेळी ना एखाद्या नव्या सिनेमामुळे, ना एखाद्या मोठ्या इव्हेंटमुळे, तर सह्याद्रीच्या कुशीत तिने निवडलेल्या अगदी वेगळ्या आयुष्यामुळे तिची चर्चा होतीये. मालिनी शर्माचा ग्लॅमरच्या दुनियेतला प्रवास हा मॉडेलिंगपासून सुरू झाला. त्यानंतर म्युझिक व्हिडिओजमधून तिला लोकप्रियता मिळाली. तिने गेलेलं बॉम्बे वायकिंग्सचं क्या सूरत है हे गाणं त्यावेळी प्रचंड गाजलं आणि मालिनीचा चेहरा लोकांच्या लक्षात राहिला. त्यानंतर 2002 मध्ये विक्रम भट दिग्दर्शित राज हा हॉरर चित्रपट आला. बिपाशा बसू आणि दिनी मोरिया यांच्यासोबत मालिनी शर्मा या चित्रपटामध्ये दिसली. तिने साकारलेली भूमिका आणि तिच्या लुकमुळे तिची चांगलीच चर्चा झाली. राज हा चित्रपटही यशस्वी ठरला आणि मालिनीच्या करिअरला मोठी संधी मिळाली. पण इथूनच तिच्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं. मालिनीने याआधी टेलिव्हिजनवर सुद्धा काम केलं होतं. हम दोनो आणि कॅट्स यांसारख्या मालिकांमधून ती दिसली होती. म्हणजे अभिनय क्षेत्रात तिची सुरुवात नवीन नव्हती. पण राजनंतर ज्या वेगाने ती चर्चेत आली, त्याच वेगाने ती या इंडस्ट्रीपासून दूर गेली. विशेष म्हणजे त्याच काळामध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा मोठे बदल होत होते. मॉडेलिंगच्या दिवसात तिची ओळख तुम बिन फेम अभिनेता प्रियांशू चॅटर्जी यांच्याशी झाली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 1997 मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. काही वर्षातच या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मालिनीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारशी चर्चा केली नाही आणि हळूहळू ती सार्वजनिक आयुष्यातून सुद्धा दूर गेली. राजच्या यशानंतर तिच्याकडे कामाच्या संधी येत होत्या, पण अचानक तिने अभिनयापासूनच अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. एन्काउंटर्स नावाच्या एका चित्रपटाच्या शूटिंगच्या काही काळ आधी तिने त्या प्रोजेक्टमधून माघार घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर मात्र मालिनी शर्माचा बॉलिवूडमधला प्रवास जवळपास संपलाच. कॅमेरे, पार्ट्या, ग्लॅमर आणि मुंबईची झगमगाटी दुनिया मागे सोडून तिने आयुष्याची एक वेगळीच वाट निवडली आणि ही वाट तिला घेऊन गेली सह्याद्रीच्या कुशीमध्ये. मुंबईच्या चकचकीत दुनियेपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात तिने स्वतःचं एक वेगळं विश्व उभं केलं. पुण्याजवळ सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये ती द स्लो लोकल नावाचं फार्म स्टे चालवते. इथे येणाऱ्या पाहुण्यांना फक्त राहण्यासाठी जागा मिळत नाही, तर निसर्गाच्या जवळचं एक वेगळं अनुभव विश्व मिळतं. स्वतःच्या शेतात पिकवलेल्या भाज्या, घरगुती पदार्थ, साधं राहणीमान आणि आजूबाजूच्या डोंगर, जंगल, म्हणजे बॉलिवूडच्या झगमगाटापेक्षा पूर्णपणे वेगळं आयुष्य. मालिनी स्वतःच्या फार्मवर विविध भाज्या आणि फळझाडं लावते. अर्जुन, हरडा, रतंबा, पळस, शिकेकाई यांसारख्या झाडांचे ती संवर्धन करते. फार्मच्या परिसरातील नैसर्गिक जंगलाला धक्का न लावता ते जपण्यावर तिचा भर आहे. पाहुणे आले की त्यांच्यासाठी स्वतः स्वयंपाक करणं, शेतातील ताज्या भाज्यांचा वापर करणं आणि त्यांचं आदरातिथ्य करणं हा तिच्या आयुष्याचा भाग बनलाय. एवढंच नाही तर ती काही घरगुती आणि हाताने बनवलेल्या वस्तूसुद्धा तयार करते, ज्यामध्ये जॅम, पीनट बटर, विशेष तेल आणि इतर सेंद्रिय पदार्थांचा समावेश आहे. पण मालिनी फक्त फार्म स्टेच चालवत नाहीये, तर ती एका कॉफी कंपनीसाठी रिलेशनशिप मॅनेजर म्हणून वर्क फ्रॉम होम देखील करते. म्हणजेच तिने ग्लॅमर सोडलं असलं तरी काम सोडलेलं नाहीये, फक्त काम करण्याची आणि जगण्याची पद्धत बदलली आहे. एकेकाळी कॅमेऱ्यासमोर उभं राहणारी ही अभिनेत्री आज मातीमध्ये हात घालते, झाडांची काळजी घेते, भाज्या पिकवते आणि आपल्या फार्मवर येणाऱ्या लोकांचं स्वागत करते. पण आता तब्बल 23 वर्षांनी मालिनी शर्माने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय आणि सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे गेलंय.
या व्हिडिओमध्ये तिने थेट सांगितलंय, मी जिवंत आहे, मी इथेच आहे. अनेक वर्षापासून लोकांना प्रश्न पडला होता की राजनंतर मालिनी शर्मा कुठे गेली, ती पुन्हा कधीच दिसली नाही. पण या व्हिडिओमधून तिने स्वतःच या प्रश्नांची उत्तरं दिली आहे. द स्लो लोकल डायरीजच्या माध्यमातून आपल्या आयुष्याची, फार्मची आणि निसर्गाच्या सानिध्यातील जगण्याची झलक लोकांसमोर आणते. विशेष म्हणजे एकेकाळी ज्या अभिनेत्रीला हजारो लोक पडद्यावर पाहायचे, तीच अभिनेत्री आज फार्मवर शांतपणे आपलं आयुष्य जगताना दिसते. प्रसिद्धीच्या मागे धावण्याऐवजी तिने स्वतःला आवडणारं आयुष्य निवडलं. बॉलिवूडमध्ये नाव, पैसा आणि लोकप्रियता मिळवण्याची संधी असून सुद्धा तिने वेगळी वाट निवडली. कदाचित म्हणूनच तिची 23 वर्षानंतरची एंट्री इतकी खास ठरते, कारण ही केवळ अभिनेत्रीचं कमबॅकची स्टोरी नाही आहे, तर स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी एखादी व्यक्ती किती मोठा निर्णय घेऊ शकते याची सुद्धा गोष्ट आहे. शालिनी शर्मा पुन्हा अभिनयात परतणार का, याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. मात्र तिच्या सोशल मीडियाच्या व्हिडिओनंतर चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे. राजमधील ती अभिनेत्री पुन्हा पडद्यावर दिसणार का, की सह्याद्रीच्या कुशीतलं हेच शांत आयुष्य ती पुढेही जगणार, हे येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, 23 वर्षांपूर्वी कॅमेऱ्याने ज्या मालिनी शर्माला प्रसिद्ध केलं, त्याच मालिनी शर्माने 23 वर्षांनी स्वतःची एक वेगळीच दुनिया उभी करून पुन्हा कॅमेऱ्याला आपल्याकडे वळवले. मालिनी शर्माने बॉलिवूड सोडून निवडलेलं हे साधं आयुष्य तुम्हाला कसं वाटतंय, आणि ती पुन्हा अभिनयात परतायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा.